बातमी जे दोषी आहेत ते गजाआड गेले पाहिजे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। फरार आरोपींवर लवकर कारवाई करा असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर दोन आकांच्या मतभेदामुळे कराडनं दिरंगाई केली असंही सुरेश धस म्हणतात। झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी, कारण विरोधक बरीच टीकाटिप्पणी करतायत या सगळ्या हत्याकांडानंतर। हे बघा, आता विरोधी मंडळी पण बोलणार आणि सत्ताधारी पण बोलणार। ह्याच्यात विरोधी मंडळींचं बोलणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। ते त्यांचा रोल आहे, तो त्यांना निभावाच लागेल ना। आणि ते वेगळं काय बोलतायत, वाईट काय बोलतायत, ज्यांनी ही घटना केलेली आहे त्यांना हे गजाआड गेले पाहिजेत। आज हा आका गजाआड गेला, आता हा आका जे आहेत हे कशात गुंततात ते पाहावं लागेल ना। तुम्ही काल एक विधान केलं होतं की आका जे आहेत यांच्यामध्ये मतभेद सध्या सुरू आहेत की सरेंडर व्हायचं की नाही। त्याच्या नंतर ह्या सगळा घटनाक्रम आपण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतं की काय घडलं असावं? काय त्यांच्यामध्येच मतभेद दोघांमध्ये असावेत असं मला वाटतं। एक जण म्हणत असन तू पटकन सरेंडर हो, एक जण म्हणत असन मी इतक्या लवकर सरेंडर नाही होत, थोडं थांबा। याच्यामुळंच मला वाटतं दिरंगाई त्यांनी केलेली आहे। आणि इकडे काय आहे की SIT नियुक्त होणं, त्याला फक्त गृह खात्याचीच नाही LNGDची मान्यता लागते। हे मान्यता मिळाल्याच्या नंतर ऑथेंटिक म्हणजे कायद्याद्वारे त्यांना ज्यावेळेस तुम्ही नियुक्त करता त्याच्यानंतरच ते पुढची प्रक्रिया चालू करतात। म्हणून तर ह्यांना थोडासा वेळ त्या ठिकाणी मिळाला, म्हणजे त्यांना त्या गोष्टीमुळे वेळ मिळाला नाही असं नाही। बीड पोलीस सुद्धा त्यांच्या पाठीमागं होती आणि बीड पोलिसांनी जवळजवळ आवडलं होतं। आणि त्याहीपेक्षा गेल्या 3 दिवसातल्या CIDच्या ज्या हालचाली होत्या, आम्ही जरा कनिष्ठ लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो। आणि साधारणतः काय आपण अधिकाऱ्यांशी काय बोलतो हे मी इतरांशी बोलत नाही, कारण ते बोललं की लगेच व्हायरल होतं किंवा पसरतं आणि विनाकारण लोकांना म्हणजे माहिती होतं आणि त्यातून त्या आरोपीपर्यंत सुद्धा जाऊ शकतं। म्हणून मी कधीही कोणाशी बोलत नाही, हे तारतम्य त्या ठिकाणी बाळगतो। नाही, धनंजय मुंडेंचं तुम्ही नाव घेणार आहात का आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार? बघा, धनंजय जर का त्या CDR मध्ये धनंजय मुंडे आले तर धनंजय मुंडेंवरती कारवाई होईल, पण जर ते नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणणं या घडीला तरी योग्य दिसत नाही। तुमच्याकडे माहिती आहे CDR बद्दलची? माझ्याकडे काय माहिती, मी काय पोलीस आहे का काय? नक्कीच। काय तुम्हाला वाटतं पुढे व्हायला पाहिजे? नाही, लवकरात लवकर राहिलेले आरोपी अटक झाले पाहिजे, अंडर ट्रायल ही केस चालली पाहिजे, उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे आणि हे लोक जेलमध्ये गेले पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।